या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गणेशा फिजिओथेरपी क्लिनिक, सायटिका, टेनिस एल्बो, फ्रोझन शोल्डर, पाठदुखी, मानदुखी, सांधेदुखी, लकवा, सेरेब्रल पाल्सी, गरोदरपणातील व्यायाम व नंतरचे व्यायाम, लहान बाळांचे विकार, सांधे बदलानंतरचे व्यायाम, सर्व प्रकारच्या हाडांच्या आजारावर तज्ञ डॉक्टर प्रांजली संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केले जातील। एक वेळ अवश्य भेट द्या। क्लिनिकचा पत्ता श्री गणेशा फिजिओथेरपी क्लिनिक, 60 फुटी रोड जवळ, येवला। नमस्कार, आपण पाहत आहोत SK9 येवला न्यूज। नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती झाल्याची घोषणा होताच येवला शहरात भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष करत आनंद उत्सव साजरा केला। येथील भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी संबळ लावून फटाके फोडत तसेच संबळच्या तालावर नाचत गिरीश महाजन यांच्या नियुक्तीचा आनंद व्यक्त केला। यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। गिरीश महाजन यांच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीचे बॅनर देखील यावेळी झळकवण्यात आले। महाजन यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। याप्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष समीर समदडीय, नानासाहेब लहरे, बापू गाडेकर, राजू परदेशी, बंडू क्षीरसागर, गणेश खळेकर, संजय कुक्कर, बंटी धसे, दिनेश परदेशी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। गिरीश भाऊंबद्दल बोलायचं ठरलं तर खूप काही बोलता येईल। महाराष्ट्रभरावर काही पण संकट येऊ, गिरीश भाऊंना संकटमोचक म्हणून ओळखलं जातं। तर नाशिकला कंटिन्यू भाऊंचे दौरे आणि काही पण नाशिकवर काही पण आपत्कालीन परिस्थिती झाली तर गिरीश भाऊंचा कंटिन्यू दौरा असायचा आणि लोकांचे खरे पालकमंत्री तेच होते। तर आता आम्ही येवले शहरासाठी त्यांच्या माध्यमातून या पहिले पण निधी आणलेला आहे, विकास कामे भरपूर केलेली आहे। आता पण याच्या इथून पुढे गिरीश भाऊंच्या माध्यमातून येवले शहरात जे काही आमच्या नगरसेवकांचे सर्वसामान्यांचे प्रश्न असतील ते गिरीश भाऊंच्या माध्यमातून नक्की सोडवण्यात येतील आणि भाऊ पण 100% ते सोडवतील अशी आम्हाला खात्री आहे। मी फडणवीस साहेबांचा आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, मोदी साहेब यांचे सर्वांचे अभिनंदन, धन्यवाद करतो तर त्यांनी नाशिक जिल्ह्याला खरा पालकमंत्री दिला। काल भारतीय जनता पार्टीचे संकटमोचक माननीय गिरीश भाऊ महाजन यांची नाशिक जिल्हा पालकमंत्री म्हणून नियुक्ती झालेली आहे। त्याबद्दल आम्ही येवलेकर, भारतीय जनता पार्टी, येवला ग्रामीण व येवला शहर युवा मोर्चा व सर्व आघाड्यांच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। तसेच आपण विचारलात बा या रेसमध्ये भरपूर नेते होते, परंतु मी सांगू इच्छितो सर्वच नेते तोलामोलाचे, परंतु गिरीश भाऊ जळगाव सोडून नाशिकची जबाबदारी कुंभमेळा म्हणून पार पाडत आहे आणि त्यांना मागचाही अनुभव आहे। त्यामुळं माननीय मुख्यमंत्री यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्याची जबाबदारी दिली, त्याबद्दल आम्ही सर्व येवलेकर या गव्हर्नमेंटचे ऋणी आहोत। धन्यवाद। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत येवल्यातील कापसे पैठणीचे ब्रँडेड कपड्यांचे शोरूम म्हणजेच कापसे रेमंड। सर्व नामांकित ब्रँडचे शर्ट, पॅन्ट, शर्टिंग आता एकाच ठिकाणी। लग्नसराई निमित्त डिझायनर शेरवानी, जोधपुरी, सूट, कुर्ताचे सर्वात मोठे रेडी कलेक्शन, तेही योग्य दरात उपलब्ध। सोबत टेलरिंगची सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या कापसे रेमंड, कापसे पैठणी शेजारी, काळामाती रोड, येवला।